नमस्कार रसिक श्रोते हो. आपण नारायण धारप यांचा रत्नपंचक हा कथासंग्रह वाचतोय. त्यातली पहिली कथा तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. ही तुम्ही नक्की ऐका. 5 भागांमध्ये सादर केलेली आहे. रत्नपंचकमध्ये 5 कथा आहेत. आज आपण दुसरी कथा वाचणार आहोत. कथेचं शीर्षक आहे जागवा. जागवा लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव रत्नपंचक. ऐकूया. जागवा ही कथा आहे धारप सरांच्या पंत ह्या व्यक्तिरेखेची. खालच्या मजल्यावरून बायकांचा तार स्वरातला हसण्याचा आवाज आला. खोलीचं दार बंद असूनही पंतांपर्यंत तो आवाज पोहोचला आणि वाचनातली त्यांची तंद्री भंगली. एकवार असा त्रासिक आवाज काढून कपाळाला आठ्या घालून त्यांनी दाराच्या रोखाने पाहिलं, पण लागलीच त्यांचा चेहरा निवळला. खाली ललिताची कोणीतरी मैत्रीण आलेली असणार. त्यांचं हसणं खिदळणं त्यांच्या वयाला साजेसच होतं आणि ललिता वर्षातून एकदा आठवडाभर त्यांच्याकडे राहायला येणार हे त्यांना माहिती होतं. ही त्यांच्या सहवासात जरा दबल्यासारखी वागायची. त्यांचं संभाषण तिला बोजड नीरस वाटायचं. 15 मिनिटातच ती जांभया द्यायला लागायची. मग आता ती बिचारी जरा मन रमवत असली तर तिचा राग कशासाठी करायचा. 5-6 दिवसांनी ती आपल्या घरी गेली की मग होतेच ते आणि त्यांचा एकमेव चाकर कोंगा. पण त्यांच्या अभ्यासात, वाचनात आणि साधनेत व्यत्यय आणायला कोणीही येणार नव्हतं. मग एक मोठा उसासा सोडून त्यांनी पुस्तक पुन्हा उघडलं आणि डोळ्यासमोर धरलं. ललिता पंतांची दूरची भाची लागत होती. लग्न झाल्यावर तिची आई वारली होती आणि माहेरचे असे पंतच तेवढे राहिले होते. गेली 10-12 वर्ष ललिता वर्षातून 8-10 दिवसांनी माहेरपणाला पंतांकडे येत होती. एकदाच तिने आपला वर्षाचा मुलगा बरोबर आणला होता. ते 10 दिवस पंतांना आयुष्य अगदी असह्य झालं होतं. तेव्हापासून एक प्रकारच्या अलिखित कराराने ललिता मुलांना घरीच ठेवून येत असे. पंत तिचे मामा लागत असले तरी ती त्यांना पंतच हाक मारायची. ती पाहत होती तेव्हापासून पंतांच्यात आणि कोंगामध्येही तिला काहीही फरक पडलेला दिसला नव्हता. त्यांचं वय 50च्या आसपास असावं असा तिने तर्क केला होता. तिचा अंदाज जवळजवळ 20 वर्षांनी कमी पडत होता. ती पंतांकडे आली की नाना तऱ्हेचे जिन्नस बनवून त्यांना खायला लावत असे. पंत, जरा 4 दिवस गोडधोड चविष्ट जेवा की ते हसत म्हणायची. नाहीतर काय, रोज आहेच की या कोंगाचा उकडलेला भात आणि त्याचे पोळीचे रोट. पंत आणि कोंगा काही बोलत नसत. हसत हसत तिची ही प्रेमाची जुलूम जबरदस्ती सहन करीत असत. पंतांची शरीरयष्टी कृश मध्यम उंचीची होती. त्यांचा पोशाख म्हणजे बहुधा विना कॉलरचा, विना कपचा, पैरणवजा शर्ट, तलम धोतर आणि करड्या किंवा तपकिरी रंगाचं जॅकेट. केस दाट असले तरी पांढरे झालेले. डोळ्यांना बराच जाड भिंगांचा चष्मा. खांद्याला कागद, पुस्तकं यांनी भरलेली पिशवी आणि हातात चमत्कारी कोरीव काम केलेली काळी भोर काठी. कोंगा तर त्यांच्यापेक्षा किरकोळ शरीराचा. वर्ण गडद काळा, उन्हा पावसाने आणि जून झालेला. केस राठ, पांढरे आणि बारीक.
चेहऱ्यावर असंख्य सूक्ष्म सुरकुत्यांची जाळी, खोल गेलेले बारीक डोळे, युनिफॉर्मसारखे अंगावर नेहमी खाकी कपडे. कोंगा पंतांकडे केव्हा नोकरीला लागला होता आणि कुठून आला होता याची कोणालाच माहिती नव्हती. आणि कोणी विचारलं असतं तरी त्याला उडवाउडवीचंच उत्तर मिळालं असतं. लोकांच्या फाजील जिज्ञासा पूर्ण करण्याचा पंतांचा मुळीच सोस नव्हता. सत्यस्थिती अशी होती की त्यांच्यात विलक्षण साधनेच्या शोधात पंत हिमालयाच्या पायथ्याजवळच्या दुर्गम प्रदेशात काही दुर्मिळ वनस्पती शोधण्यासाठी गेलेले असताना काही योगायोगाने त्यांची कोंगाच्या जमातीशी गाठ पडली होती आणि स्वतःच्या थोड्याशा शक्तीचा वापर करून त्यांनी कोंगाला मरणाच्या विळख्यातून सोडवला होता. मग तो त्यांच्याबरोबरच दक्षिणेला आला होता आणि त्यांच्याकडेच राहिला होता. खालचे सर्व रीतिरिवाज, स्वयंपाकाचे प्रकार इत्यादी सर्व कोंगाने आत्मसात केले होते. मात्र क्लिष्ट उच्चारांना जन्मजात सरावलेली त्याची जीभ मराठी उच्चारांशी अडखळत होती. त्याचे उच्चार बोबडे, अस्पष्ट यायचे. त्याचं वयही नवल करण्यासारखीच गोष्ट होती. खालच्या मजल्यावर त्या दोघींचा गिल्ला चालला होता. पंत रागावले नव्हते, पण जास्त वाचन अशक्य झालं होतं. त्यांनी हातातलं पुस्तक मिटलं, कपाटात त्याच्या जागी व्यवस्थित ठेवलं आणि दाराजवळची घंटा दाबली. मागच्या व्हरांड्यात, खाली स्वयंपाकघरात आणि वरच्या मजल्यावरच्या त्यांच्या अभ्यासिकेत सर्वत्र ती घंटा खणखणली. 2 मिनिटातच कोंगा खोलीत आला. नेक कितीदा सांगितलं ना तरी तो पंतांना नाईकच म्हणायचा. हे बघ, मी बाहेर जाऊन येतोय, पिशवी खांद्याला लटकावत पंत म्हणाले. ते खोलीबाहेर पडताच कोंगाने खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. पंत खाली उतरले. खालच्या खोलीत येताच ललिता व तिची मैत्रीण दोघी बोलता बोलता गप्प बसल्या. ललिता पुढे येत म्हणाली, पंत, ही अंजू, माझी अगदी लहानपणीची मैत्रीण. गावातच तिचं सासर आहे. पंतांनी अंजूला औपचारिक नमस्कार केला. एका दृष्टिक्षेपातच त्यांना तिच्या स्वभावाची पुरी कल्पना आली. ती मात्र विस्फारल्या डोळ्यांनी पंतांकडे एकटक पाहत होती. मिनिटभर थांबून, ठीक आहे असं म्हणत पंत बाहेर पडले. ती आपल्याकडे अशी का पाहत आहे हे काही पंतांना कोडं नव्हतं. पंतांबद्दल ज्यांना थोडी बहुत माहिती होती त्यांच्यात 2 वर्ग पडत असत. एक, त्यांच्याकडे अशा भीतीयुक्त नवलाच्या नजरेने पाहणारा आणि दुसरा वर्ग त्यांच्याकडे जरा उपहासाने, कुत्सितपणे, टवाळखोर नजरेने पाहणाऱ्यांचा. पंतांना कशाचीच फिकीर नव्हती, पण या प्रतिक्रियामागचं कारण माहीत होतं. पंत एक प्रकारचे मांत्रिक होते. ज्या गोष्टीत आपल्याला काहीही कर्तव्य नाही त्या गोष्टीत निष्कारण रस घेण्याची लोकांची मनोवृत्ती असते आणि मग अपुऱ्या माहितीवर भले बुरे तर्क काढून त्यावर काहीतरी पूर्वग्रह बनवायलाही लोक कमी करत नाहीत. तेव्हा पंत त्यांना योग्य तेच म्हणजे शून्य महत्त्व देत असत. पण पंत मांत्रिक होते हे सत्य आहे. मांत्रिक हा सर्वसमावेशक शब्द गूढ शक्तीचे उपासक म्हणणं जास्त योग्य होईल. आणि अर्थात त्याचा धोका होता. निदान अनभिज्ञांना तरी खासच होता. पण ज्ञानाच्या सीमेवर धोका पत्करूनही अभ्यास, संशोधन, प्रयोग करणारे असतातच आणि तेच ज्ञानाची सीमा तसूने पुढे पुढे नेत असतात. अशा अग्रदूतांपैकी पंत एक होते. ते बरे की त्यांचा अभ्यास बरा अशी त्यांची वर्तणूक होती. पण या ना त्या कारणाने त्यांच्या संबंधी अनेक प्रवाद पसरले होते. या अंजूच्या कानांवर
त्यातले काही आलेले असणार आणि म्हणूनच ती आपल्याकडे अशा विलक्षण नजरेने पाहत होती. पंतांनी मनाशी बरोबर ताडलं. 2-2.5 तास बाहेर काढल्यानंतर पंत परत आले. ललिताची मैत्रीण गेलेली दिसत होती. पण ते व ललिता जेवायला बसले तेव्हा अंजूचा विषय निघालाच. टेबल मांडून कोंगा आत गेला तशी ललिता म्हणाली, पंत, ती अंजू आली होती ना आज? हं, तर तिला ना तुम्हाला भेटायचं आहे. मग आज दुपारी भेटली की ती मला? तसं नाही हो, खरं भेटायचं आहे, म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी बोलण्यासारखा तिच्याशी काय विषय असणार? पंत, ती आपल्या घरात आली तीच मुळी दपकत दपकत आली. ती म्हणत होती की म्हणजे ती असं म्हणत होती की म्हणजे म्हणजे तुमच्याबद्दल गावात मला माहिती आहे. एक हात वर करीत पंत म्हणाले, माझ्याबद्दल गावात काय काय बोललं जातं ते मला पूर्ण माहीत आहे. मग भेटा ना तिला एकदा, फक्त 5-10 मिनटं माझ्यासाठी. हं, प्लीज प्लीज भेटा ना. छे, तू काही ऐकायची नाहीस. मी हो म्हटल्याखेरीस. ठीक आहे, तसं तिला उद्या सकाळी बोलव. जास्तीत जास्त 15 मिनटं, समजलं? हो 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 हो, चालेल चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30च्या सुमारास अंजली आली आणि ललिता लगोलग तिला वर घेऊन आली. अंजूला खोलीत पोहोचवितानाच पंतांच्या सूचनेप्रमाणे ललिता खाली निघून गेली. अंजू काही वेळ दाराच्या आतच उभी राहिली आणि मग पंतांनी दाखवलेल्या खुर्चीवर येऊन बसली. आपण एका सर्वस्वी परक्या, उद्योगी अशा माणसाचा वेळ घेत आहोत याची तिला काही दखलही दिसत नव्हती. अंजू ललितापेक्षा मोठी होती. 35शीची सहज असेल. केसांचा कुरळेपणा कृत्रिम होता. चेहऱ्याचा गौरवर्ण आणि गुलाबी सौंदर्य प्रसाधनाने आकर्षकता आणली होती. डोळे मोठे होते, पण नजर उथळ होती. हाताच्या बोटांची आणि पायांची हालचाल मनाचं चंचलपणा दाखवित होती. आता तिची नजर सर्व खोलीभर अधाशीपणाने फिरत होती. पण कपाटात आणि स्टँडवर सर्वत्र केवळ पुस्तकच पुस्तकं होती. पण त्या मनाशी विचार करत होते, गावात काही काही कानावर आल्याबरोबर ही अंजू लागलीच एखाद्या डोंबाऱ्याचा खेळ पाहावा अशा पोरकट कुतूहलाने इथे आली आहे. केवळ ललिताची मैत्रीण म्हणून त्यांनी आपल्या रागावर आवर घातला होता. चहा घेऊया का? पंतांनी विचारलं आणि घंटेचं बटन दाबलं. त्रास होणार नसेल तुम्हाला तर? ती शब्दासाठी अडली. मला पंत म्हटलंच तरी चालेल, ते माझं नावच आहे. पंत पंत, मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही खूप कामात असता, पण ना तुमच्याविषयी मी इतकं काही इथे ऐकलेलं होतं की बहुतेक निंदा टिंगल असंच असेल. नाही नाही नाही, तसं नाही. पण रस्त्यात ही ललिताना अचानक भेटली आणि तेव्हा मला समजलं की तुम्ही तिचे मामा लागता. ती तुमच्याकडेच उतरली आहे. तेव्हा मला अगदी राहावेनाच. मी तिला गळ घातली. कोंगा ट्रेमध्ये चहाचे 2 कप घेऊन आला. ट्रेमध्ये साखरेची डिश होती. टेबलावर ट्रे ठेवून तो आल्या पावली खोलीबाहेर गेला. चहात साखर घातलेली नाही. 1 कप उचलत पंत म्हणाले, तुला हवी तशी घालून घे. त्याने जास्त स्पष्टीकरण केलं नाही. ही अंजू जरा नर्व्हस झाली तर ते त्यांना हवंच होतं. तिचा चहा घेऊन होताच ते म्हणाले, ठीक आहे, आता सांग, मला कशासाठी भेटायचं होतं तुला? स्पष्ट बोलले तर तुम्ही रागवणार नाही ना? राग इतका स्वस्त नसतो. बोल.
तुम्ही अं, तुम्ही जारण मारण करणी भानामती पिशाच साधना इत्यादी करता असं माझ्या कानावर आलंय. त्यात काही तथ्य आहे का? या सेन्सेशनल नावांना माझा विरोध आहे, पण जितक्या स्पष्टपणे तू विचारलंस तितक्या स्पष्टपणे मी सांगतो, आपल्या रोजच्या व्यवहारापलीकडच्या रोजच्या अनुभवाबाहेरच्या काही शक्तींची, काही अस्तित्वांची मी साधना करीत असतो. अंजू किंचित हसत म्हणाली, पंत, माझ्या प्रश्नाला तुम्ही अगदीच मोघम उत्तर दिलं. सेन्सेशनल शब्दांसारखे मोघम शब्दही टाळायला हवेत. वाटते त्यापेक्षाही जास्तच चलाख आहे, पंत मनाशी म्हणाले. ते उठले आणि अंजूला म्हणाले, चल चल माझ्याबरोबर. त्यांच्या खोलीतून एक जिना वर जात होता. जिना जरा अरुंद होता, अंधार होता, कारण पायऱ्या वळण घेत होत्या आणि वरच्या तोंडाचं दार बंद होतं. पंत वर पोचताच त्यांनी दार उघडलं आणि मग जिन्यात जरासा प्रकाश आला. अंजू वर पोहोचेपर्यंत पंतांनी खोलीतला दिवा लावला होता. अंजू दारात आली आणि तिथेच स्तिमित होऊन थबकली. खालच्या सर्व खोल्यांच्या वर एकच हॉल वजा खोली होती. सहज सहज 30 बाय 30ची असेल. खाली पॉलिश केलेल्या लाकडाच्या फळ्यांची जमीन होती. खोलीत दर 8-10 फुटांवर लाकडाचे चौकोनी स्तंभ होते आणि त्या वेगवेगळ्या स्तंभांवर प्राण्यांचे मुखवटे होते. वाघ, सिंह, चित्ता, गेंडा, सुसर असे काही सहज ओळखता येत होते. पण आणखीन दुसरे काही विकृत, भयानक, हिरीस होते. पण सत्याचा आभास इतका प्रखर होता की वाटत होतं कोणत्याही क्षणी या वासलेल्या जबड्यातून फिसकारल्यासारखा किंवा गुरगुरल्यासारखा आवाज येईल. आत ये ना, पंत म्हणाले आणि बिचकत्या पावलांनी अंजू आत गेली. हे साधे मुखवटे आहेत. तुला संध्या वगैरे माहीत नाही. खऱ्या गायत्री जपात या 24 मुद्रा कराव्या लागतात. त्या प्राण्यांसारखे आवाज करावे लागतात. प्रत्यक्ष मुखवटाच धारण केला की जप आणखी प्रभावी होतो. जवळून जाताना अंजूला दिसलं की ही प्राण्यांची मस्तकं नकली नाहीत. पण मग त्या इतर मुखवट्यांचं काय? खऱ्या भीतीची एक शहार आता प्रथमच तिच्या सर्वांगावरून गेले. मनाशी जे योजलं आहे ते शहाणपणाचं आहे का याचे आता प्रथमच मनाला शंका स्पर्शून गेली. या मोठ्या खोलीच्या एका बाजूला 2-3 आरामशीर खुर्च्या होत्या. पंत एकीत बसले होते आणि अंजूला शेजारच्या खुर्चीत बसायची खूण करीत होते. ती बसली, पण जरा सावरूनच. खोलीत त्या मधल्या स्तंभाशिवाय सामान म्हणजे एकच लहान काचेचं कपाट होतं. कपाटात पिवळट पानांची जुनाट वाटणारी पुस्तकं होती. काहीतरी बोलायला हवं म्हणून अंजू म्हणाली, पंत, एवढीशीच पुस्तकं? मला वाटलं की तुमची साधना चालली आहे, म्हणजे हजारो किमान शेकडो पुस्तकांनी कपाटं भरलेली असतील. वाट दाखवायला एकच पाटी पुरते, पंत काहीसे संदिग्धपणे म्हणाले. आणि शिवाय हा विषय काही वाचून शिकण्यासारखा नाही, प्रत्यक्ष अभ्यासाचाच तो विषय आहे. पोहण्यावरची कितीही शास्त्रीय पुस्तकं वाचली तरी शेवटी ती कला प्रत्यक्ष पाण्यात उतरल्याशिवाय आत्मसात करता येत नाही. मग या पुस्तकांचा काहीच उपयोग नाही तर. मी मगा सांगितलं ना, त्या वेगवेगळ्या वाटा आहेत. त्यातली आपण कोणती निवडायची हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आणि त्या पुस्तकातलं सर्वच खरं आहे असंही नाही. काही थोतांड असतं आणि काही. ते थांबले. काही काय? काही काय?
काही चुकीच्या वाटांकडे घेऊन जातात आणि तिथे धोका आहे. पंत मागे टेकून बसत म्हणाले, आणि तू तू इथे कशासाठी आलीस ते सांग आता. दचकून ताट बसत अंजू म्हणाली, ललिताची कालची भेट आणि माझी आजची भेट हा काही योगायोग नाही. तू मुद्दाम तिला भेटली होतीस आणि आता माझी भेट घेतलीस का? का? मी 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 तुमची मदत मागणार होते. माझ्यावर एक घोर अन्याय झाला आहे. एक हात वर करीत पंत म्हणाले, सॉरी, पण मी त्या भानगडीत पडत नाही. मग तुमच्या साधनेचा उपयोग काय? प्रत्येक गोष्ट उपयोगाकरताच करायची असते का? आणि त्यातच काही भेद करायचा झाला तर किनाऱ्यावरचे जीवरक्षक असतात तसा मी आहे. कोणाला अपघात होत असला तर ते त्याला वाचवतात आणि पाण्यात फेकलेल्या नाण्यामागे उडी मारणारी ही पाणबुड्यांची एक जात असते. त्यातला मी नाही. आणि तुला दिलेला वेळ संपला आहे. चल, आपण खाली जाऊया. ललिता तिच्या घरी गेल्यानंतर 2-3 दिवसांनी पंतांच्या ध्यानात ती गोष्ट आली. तीही केवळ त्यांच्या व्यवस्थितपणामुळे. काहीतरी संदर्भासाठी त्यांनी पुस्तकांचं कपाट उघडलं. वरच्या रकान्यातली एका पुस्तकाची जागा रिकामी होती. ते असं कधीही करत नसत. तिथल्याच खालच्या खणातली वही काढून त्यांनी कोणतं पुस्तक जागेवर नाही आहे ते पाहिलं आणि लागलीच कोंगासाठी घंटा वाजवली. तो खोलीत येताच ते म्हणाले, कोंगा, इथलं पुस्तक तू घेतलंस? हलवलंस? मी पुस्तकाला हात लावला नाही नाईक. या खोलीत कोणी आलं होतं? बाई आल्या होत्या. एकट्या? नाही, त्यांच्याबरोबर त्या होत्या. तू एकदा चहा दिला होतास बघ, त्या होत्या का? हो नाईक. किती वेळ होत्या त्या खोलीत? मग चहा देऊन मी खाली गेलो नाईक. ठीक आहे, तू जा. तो गेल्यावर पंतांनी तीत पाहिली. वद्य द्वादशी. अमावास्येला अजून 3 दिवस होते, पण त्यांना त्या अंजूचा पत्तासुद्धा माहीत नव्हता. अमावास्येच्या आत ते जर तिला भेटू शकले नाहीत तर 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 त्यांना पुढची कल्पनाच नको होती. लगोलग पोस्टात जाऊन त्यांनी ललिताला तार केली. उत्तरासाठी पैसे भरून त्यांनी तिला तिच्या मैत्रिणीचा पत्ता त्यांना तारेने कळवायला सांगितला. तारेत त्यांना खुलासेवर काहीही लिहिता आलं नाही, पण त्यांनी लगोलग ललिताला एक पत्रही टाकलं. तिच्या मैत्रिणीला फार मोठा धोका असल्याचं लिहिलं होतं आणि स्वतः न येता केवळ पत्ता तारेने कळवायला पुन्हा लिहिलं होतं. दुसरा दिवस वाट पाहण्यात गेला. तारेला उत्तर आलं नाही. तिसरा दिवस मात्र जसा उलटत चालला तसे पंत जास्त अस्वस्थ व्हायला लागले. त्या मूर्ख स्त्रीला आपण वरच्या खोलीत नेलं हीच चूक केली असं त्यांना वाटायला लागलं. तिसऱ्या दिवशीही तारेचं उत्तर आलं नाही. संध्याकाळनंतर तर पंतांना काय करावं हेच सुचेना. ललिताच्या कोणत्याही मैत्रिणीचं नाव, पत्ता त्यांना माहीत नव्हता. स्वतःला इतकं अलिप्त ठेवल्याचा त्यांना आता पश्चात्ताप होत होता, पण त्याचाही आता काही उपयोग नव्हता. ती रात्र त्यांची झोप सतत चाळवली जात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिताची तार आली. पंतांची तार तिला मिळालीच नव्हती, पण पत्र पोहोचताच तिने तार केली होती. लगोलग कपडे करून पंत त्या पत्त्याचा शोध करीत निघाले. अमावस्या तासाभरापूर्वीच लागली होती. आपल्याला फार उशीर झाला नसला म्हणजे खैर झाली ते मनाशी म्हणत होते. पण त्या पत्त्यावर त्यांना दिसलं की त्यांची आशा व्यर्थ होती.
दाराबाहेर बरीच माणसं जमली होती. अंगणातही गर्दी होती आणि लोक पाय उंचावून माना वर करून आत पाहायचा प्रयत्न करीत होते. आपापसात कुजबुजत होते. त्यांचं अघोरी कुतूहल किळस आणणारं होतं. पंतांना येताना पाहताच कोणीतरी शेजारच्याशी कानात कुजबुजलं. ते शब्द पाहता पाहता सर्वत्र पसरले आणि लोकांनी पंतांना चटाचट वाट करून दिली. प्रसिद्धीचा किंवा कुप्रसिद्धीचाही कधीकधी उपयोग होतो. पंतांनी मनाशी विचार केला. त्यांना विषाद कशाचाच वाटत नव्हता. पंत अंगणात आले तेव्हा त्यांना दिसलं की ते एक लहानसं एक मजली पण टुमदार घर होतं. पुढच्यांना हातांनी बाजूला करीत पंत पायऱ्या चढून आत आले. हॉलमध्येही दारापाशीच तिघं चौघं उभे होते. वाकून वाकून उजव्या हाताला पाहत होते. पंत तिकडे वळले. त्या खोलीतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. आवाज अंजूचा वाटत होता. म्हणजे ती अजून जिवंत होती. त्यांना उशीर झाला नव्हता. आता कुठे त्यांनी जरासा सुटल्यासारखा एक निश्वास सोडला. पंत पुढे गेले. खोलीच्या दाराशी उभे राहून आत पाहू लागले. आतलं सामान चांगलं होतं पण आता अस्ताव्यस्त झालं होतं. खिडकीजवळच्या एका मोठ्या कॉटवर अंजू कोपऱ्यात हातपाय दुमडून बसली होती आणि मोठमोठ्याने रडत होती. तिच्या शेजारीच एक वयस्कर बाई बसली होती. बहुतेक ती अंजूची आई असावी आणि अंजूच्या केसांवरून, खांद्यांवरून, पाठीवरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. कॉटजवळ आणखीन 3-4 स्त्री पुरुष, बहुतेक जवळचे शेजारी असावेत, तर ते उभे होते आणि असहाय्यपणे समोर पाहत होते. हे उघड दिसत होतं की खरा प्रकार कोणालाच माहीत नव्हता आणि मदत तर कोणाचीच होत नव्हती. पण त्यांनी घसा मोठ्याने साफ केला. खोलीतले सर्वजण दचकून वळून त्यांच्याकडे पाहायला लागले. ठीक आहे, आता इथली गर्दी कमी करा बरं, पंत करड्या आवाजात म्हणाले. ही अंजू मला ओळखते आणि माझीच तिला मदत होण्यासारखी आहे. तेव्हा कृपया तुम्ही सर्व इथून निघून जा आणि बाहेरच्या खोलीत, अंगणात आणि रस्त्यावर अनेक बघे जमले त्यांनाही इथून घालवा. त्यांना म्हणावं इथे काही फुकट तमाशा नाही चाललेला. चला चला, लागा हलायला, चला लवकर. ती माणसं सभ्य होती. ती चटदिशी बाहेर पडली. बाहेर काही वेळ लोकांची गुणगुण झाली पण काही वेळातच अंगण, रस्ता सर्व काही रिकामं झालं. अंजूला मात्र या कशाचाच पत्ता नव्हता. ती गुडघ्यात मान घालून रडतच होती. पंत सावकाश खाटेजवळ गेले. अंजूच्या कानापाशी तोंड नेऊन मोठ्याने म्हणाले, अंजू. आणि मग पुन्हा अंजू. अंजू, आवर पाहू स्वतःला. एखादी चपराक बसल्यासारखी तिची मान एकदम वर झाली. भीतीने वेड्या पिशा झालेल्या स्त्रीचा तो चेहरा होता. रंगहीन, ओढलेला, विस्फारलेल्या डोळ्यांचा. अंजू, आता मी इथे आलोय. आता स्वतःला एकदम सावर. पंत पंत पण पण मी 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 नुसतं मी नुसतं आता त्या संबंधी एक शब्दही नको. आधी रडणं थांबव. जरा शांत हो. तोंड वगैरे धुवून ये, मग बोलूया आपण. जा जा. अंजूचे हुंदके आता कमी झाले होते. साडीचा पदर सावरत ती खाटेवरून उतरली. आत कुठेतरी गेली. ती खोलीबाहेर जाताच पंत त्या बाईकडे वळले आणि खालच्या आवाजात पण भराभर म्हणाले, तुम्ही कोण? अंजूची आई का? हो. ती बाईही गोंधळलेली दिसत होती.
आज काय झालं आणि केव्हा झालं ते झटपट आणि थोडक्यात सांगा, पटापट. रोजच्यासारखी अंजू उठली नाही म्हणून मी तिला हाक मारणार होते. तोच तोच तिच्या खोलीतनं हे ओरडणं आणि या किंकाळ्या कानावर आल्या. खोलीचं दार आतून बंद होतं. मी ओरडले. मग खिडकीतनं शेजारच्यांना हाक मारली. त्यांनी धक्का मारून मारून दार उघडलं. ती अशीच अशीच कॉटवर हातपाय आखडून बसलेली आणि आता रडत होती ना, तशीच तशीच स्वतःचे मोठमोठ्याने रडते. किती विचारलं, तिचं एक नाही की दोन नाही. केव्हा झालं म्हणजे बरोबर किती वाजता झालं? साधारण 8च्या सुमारास झालं असेल. आता तास तरी होऊन गेला. पण त्यांचा कयास खरा ठरला होता. 8 वाजता अमावस्या लागली होती. मिनिटभरातच अंजू खोलीत आली. तिने केस सारखे केले होते. चेहराही धुतला होता. कपडे नीटनेटके केले होते. ती बोलायच्या आतच पंत म्हणाले, अंजू, तुझा माझ्यावर भरोसा आहे? हो. आता माझी मदत होण्यासारखी आहे असं तुला वाटतंय? हो 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 वाटतं. मग तुझ्या आईला सांग की तू आत्ता माझ्याबरोबर येणार आहेस आणि उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत माझ्याकडे राहणार आहेस. पण तिची आई मध्येच म्हणाली, आई, मी यांना ओळखते. हे पंत ललिताचे, माझ्या मैत्रिणीचे मामा. त्यांना यातलं सगळं माहिती आहे. मी जाते त्यांच्याबरोबर. आईने 5-7 मिनटं हुज्जत घातली, पण अंजूचा निर्णय काही बदलला नाही. पंत आईकडे वळले. तुम्ही तिची बॅग भरून आणलीत ना तर बरं होईल. एखादी साडी आणि स्वेटर किंवा मफलर. आई खोलीबाहेर जाताच पंत गर्कन अंजूकडे वळले. पुस्तक कुठे आहे ते दे, ते एकदम म्हणाले. अंजू घाईघाईने भिंतीतल्या एका कपाटाकडे गेली. कपाट उघडून तिने आतून ते पुस्तक काढून त्यांच्या हाती दिलं. पुस्तक तिच्यासमोर धरत ते म्हणाले, कोणती आकृती वापरलीस सांग. पुस्तकाची पानं उलटताना अंजूचे हात थरथर कापायला लागले होते. शेवटी तिने पुस्तकातले एक पान पंतांसमोर धरलं. ती धगधगत्या लाल रेषांनी काढलेली एक आकृती होती. छपाईच्या काही तंत्रामुळे किंवा त्या आकृतीतीलच काही अंगभूत गुणधर्मामुळे असेल, पण ती आकृती कागदाच्या वर तरंगत असावीशी वाटत होती. रेषांची रचना मोठी फसवी होती. आदी मानवातल्या कोणत्या तरी अतिप्राचीन आसक्तीला, मोहाला साथ घालत होती. काढाविषयी वाटूनही नजर आकृतीवरून निघत नव्हती. रेषा हलत होत्या, वक्र होत होत्या, विरघळत होत्या. नजरेच्या अगदी कडेकडेवर एखादी आकृती वावरल्याचा भास होत होता. पंतांनी फाट आवाज करून पुस्तक मिटलं. आकृती कुठे काढली होतीस? ते अंजूकडे वळून म्हणाले, इथेच खाली. जमिनीकडे बोट दाखवून ती म्हणाली, कशाने पुसलीस? फडक्याने. मूर्ख, जा मीठ आणि उडीद घेऊन ये. पसाभर आण. अंजू आज्ञाधारकपणे आत गेली. आत तिची आणि आईची काहीतरी बोलाचाली होत होती. ती घाईने बाहेर आली. थाळी पंतांच्या हातात देऊन परत आत गेली. पंतांनी डाव्या हातात उडीद आणि उजव्या हातात मीठ घेऊन जे काही म्हणणं करणं आवश्यक होतं ते केलं. खोलीत भयानक दुर्गंधी निर्माण झाली होती. पंत आणि अंजू 3ऱ्या मजल्यावरच्या त्या विचित्र मोठ्या खोलीत शेजारच्या खुर्च्यांवर बसले होते. आल्या आल्या अंजू म्हणाली होती, पंत, मी सकाळी उठले ती तशीच इकडे आले आहे. एक कपभर चहा घेतला तर? खाण्यापिण्याच्या गोष्टी विसर. अंजू, तुझ्यावर काय संकट ओढवलं हे याची तुला अजून कल्पना नाही. तरी तू ते एकदा पाहिलंयस.
हो ना. अंजूचं सर्व अंग भीतीने शहारून उठलं. आता सांग, या नसत्या लफड्यात कशाला पडलीस? तुम्ही तुम्ही सडे फटिंग, जन्मभर ब्रह्मचारी. तुम्हाला स्त्रीचं मन, तिच्या भावना हे कसं समजणार? अंजू जरा आवेशाने म्हणाली. एखाद्यावर माणसाने जीव लावावा आणि आणि त्याने विश्वासघात करावा. कुणाला कुणाला हे सहन होईल? सूड घेण्यासाठी का तू ते पुस्तक घेतलं होतंस? हो, ललिताचा मात्र उपयोग करून घेतला. ती बिचारी अगदी सरळ आहे. तिला माझे हे छक्के पंजे मुळीच माहीत नाही. तिला खोटंच सांगितलं, तुम्ही मला यातली पुस्तकं वाचायची परवानगी दिली आहे. आणि पुस्तकं चालता चालता मला या पुस्तकात हे पान दिसलं. मूर्ख मूर्ख मुलगी, मूर्ख मूर्ख. मुंगी मारायला हातात निखारा घेतलास ना तू? पण पण पुस्तकात तर लिहिलं आहे. हो, लिहिलं आहे की ते मदत करतात, पण पण फुकट नाही. अगं, फुकट नाही. ते काही तुकाराम, एकनाथ यांच्यासारखे परोपकारी संत महात्मे नाहीत. त्यांची किंमत ते वसूल करतात. किंमत? हो, त्यासाठीच ते आज तुझ्याकडे आलं होतं. अगं बाई ग, पण मी तर ती आकृती मागच्या आठवड्यात काढली होती. ते सगळे उच्चार केले, काहीही झालं नाही. अगं मूर्ख स्त्रिये, आज आज अमावस्या आहे. आज ते येणार होतं. तुला त्यातलं काहीही माहीत नव्हतं. कशाला लफड्यात पडलीस तू? पण पण मी तर नुसतं 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 माय गॉड. जाऊ दे, आज काय झालं ते सांग पाहू. सकाळी सकाळी झोपेतनं जाग आली. ती अंगावरच्या कसल्या तरी ओझ्याने. छातीवर छातीवर काहीतरी ओझं असल्यासारखा जीव कुदमरला होता. आणि आणि मी डोळे उघडले तो माझ्या अंगावर. अंजूने शहारा देऊन डोळे घट्ट मिटून घेतले, पण तर काहीच बोलले नाहीत. कठोर चेहऱ्याने ते अंजूकडे नुसतं पाहत होते. काही वेळाने तिने डोळे उघडले आणि ती खालच्या आवाजात म्हणाली, तुमचा तो कोपऱ्यातला खांब आहे ना, त्याच्यावर तो बघा काळा निळा मुखवटा ठेवला आहे ना. हो, तसं होतं ते दिसायला. तिने दाखवलेल्या खांबावर एक अत्यंत विद्रूप हिडीस ध्यान होतं आणि तरीही पंत गप्पच राहिले. अंजूने त्यांची नजर टाळायचा प्रयत्न केला. शेवटी मान खाली घालून ती म्हणाली, त्याचा त्याचा हेतू नीच होता, व्यभिचाराचा होता. आणि मग तोंड हाताने झाकून ती रडायलाच लागली. अंजू, तुला माहीत आहे काय झालंय ते? त्यांच्या आवाजात जराशी कीव होती, पण सहानुभूती नव्हती. तुझ्या मागे ज्याला भुत्तड किंवा कबडं म्हणतात, इंग्रजीत ज्याला फॅमिलियर म्हणतात, पाळीव भूत किंवा पिशाच, ते लागलं आहे. भयाने विस्फारलेल्या डोळ्यांनी ती पंतांकडे पाहत होती. अविश्वासाने मान हलवत होती. होय, पंत म्हणाले, नशीब समज की मी इथे मदतीला आहे. खुर्चीवरून उठण्यासाठी अंजूने हालचाल करताच पंत एकदम म्हणाले, हां, हलायचं नाही. मी सांगेपर्यंत खुर्ची सोडायची नाही. त्यांचा आवाज करडा, हुकमी होता. माझं ऐकलं नाहीस तर खुर्चीला बांधून ठेवीन. पंत म्हणाले, पूर्वी कोणावर चेटूक केल्याचा आळ आला की काय करीत माहिती आहे? तिला खोलीच्या मध्यभागी एखाद्या चौरंगावर नाहीतर ओट्यावर बसवून ठेवत. राजी खुशीने तयार झाली नाही तर जबरदस्तीने एखाद्या खांबाला बांधून ठेवत. तिच्यावर सतत पहारा ठेवत. तिला खायला प्यायला देत नसत आणि झोपूही देत नसत. डोळे मिटायला लागले तर तोंडावर गार पाणी मारीत. नाहीतर
तापलेल्या गजाचा डाग देत. हे 24 तास चालायचं. हे जे भुत्तड किंवा कबडं असतं ना, त्याला 24 तासातून तो एकदा तरी आपल्या धन्याकडे यावंच लागतं. कशा रूपात येईल ते सांगता यायचं नाही. आणि मग चेटकीण आणि भुत्तड एकास एक जुगले की त्याचा नाश करून टाकत. अंजू मोठमोठ्याने रडत होती, हुंदके देत होती. आता टाहो फोडून काय उपयोग? पंत कदाचित मुद्दाम कठोर व निष्ठुर आवाजात म्हणाले, आल्या प्रसंगाला तोंड द्यायला हवं. आणि अंजू अशी कोसळल्यासारखी खुर्चीत बसली तसा पंतांनी आपला स्वर बदलला. त्यातला कठोरपणा गेला होता. मंद मतीला पेलेल एवढ्यात खालच्या पातळीवर ते बोलत होते. त्यांचा विशाल अनुभवात अशा अनेक शोकांतिका होत्या, तशाच कितीतरी सुखांतिकाही होत्या. त्या हकीकती ऐकता ऐकता अंजूच्या शिरावरचं भीतीचं ओझं जरा जरा हलकं झालंसं दिसलं. ती खुर्चीत सावरून बसली. केसही तिने एकदा हाताने जरा सारखे केले. बरोबर 12 वाजता पंत उठले. त्यांनी टेबलावरच्या मोठ्या जगमधून अंजूला ग्लासभर पाणी दिलं. तुम्ही खरंच मला उपाशी ठेवणार आहात? ती नवलाने म्हणाली. हो, आणि जमलं तर जिवंत ठेवणार आहे, ते खुर्चीत बसत म्हणाले. आणि मीही अन्न घेणार नाही, झोपणार नाही. ते केव्हा येईल सांगता येत नाही. मी सतत हजर राहायला हवं. पण अन्न झोप वर्ज्य का? अन्नाने संवेदन क्षमता बोथट होते, ज्ञानेंद्रिये शिथिल होतात, बुद्धीची धार बोथट होते. झोपेत तर माणूस असहायच असतो. अंजू मधून मधून खोलीच्या अर्धवट उघड्या दाराकडे पाहत होती. तो बदल इतका सावकाश झाला होता की तिच्या लक्षातच आलं नव्हता. मग एकदम तिच्या ध्यानात आलं की डाव्या दाराच्या सरळ पांढऱ्या कडेला पोचा आल्यासारखं झालं आहे. पोचा नाही, काळा डाग. नाही, काळा डाग नाही, काहीतरी काळं पसरणारं. धूर, काजळी. अंजू एकदम किंचाळली. पंत समोर पाहत होते, पण ते हलले नाहीत की बोलले नाहीत. धुरासारखा वाटणारा तो काळा डाग पसरला, दारापासून अलग झाला. एक वलय उलगडलं, त्याची लांब पताका झाली. ती फडफडत आत आली. एखाद्या आंधळ्या आळीसारखी ती हवेत तरंगत होती, हेलकावत होती. पंत नुसते पाहत होते. काही वेळातच ते हवेत विरघळून गेलं किंवा मागे खेचलं गेलं. 3 वाजता पंतांनी अंजूला परत एकदा पाण्याचा ग्लास भरून दिला. ती आणखीन मागत होती, पण त्यांनी मान हलवली. तुला आठवतंय ना मी काय सांगितलं होतं? खुर्चीवरून कोणत्याही कारणासाठी हलायचं नाही म्हणून. जास्त पाणी पिऊ नकोस. ते मगाशी दाराशी काय होतं? अंजू चाचरत म्हणाली. तेच ते तुझं भुत्तड. तुझ्याकडे यायचं होतं त्याला, आणि 24 तास उलटाच्या आत त्याला यावंच लागेल. दूर राहणारच नाही. आता ते जरा कचरतंय, पण काही वेळाने धीट होईल, मग जड आकार घेईल. त्याशिवाय त्याला तुझ्याशी जे करायचं आहे ते कसं करता येईल? पाहू. पंत स्वतःशी काहीतरी गुणगुणत उठले. खोलीतल्या वेगवेगळ्या कपाटातून त्यांनी काही वस्तू काढल्या. त्या स्वतः जवळच्या टेबलावर ठेवल्या. यात एक लहानशी काचेची बाटली होती. एक विणलेला लवचिक चांबड्याचा आसूड होता. पेपर कटरसारखी वाटणारी पण बरीच लांब अशी लाकडी सुरी होती. 6 वाजले, मग 7, मग 8. अंजूचे डोळे 1-2दा मिटले होते तेव्हा पंतांनी तिच्या दंडाला ती लाकडी सुरी हलकेच टोचली होती.
शेवटी 9च्या सुमारास त्यांनी तिला अर्धा ग्लास पाणी आणि त्याबरोबर घ्यायला 2 पांढऱ्या गोळ्या दिल्या. साध्या कॅफेनच्या गोळ्या आहेत, ते म्हणाले. मीही घेणार आहे. झोपेचा अंमल जरा कमी होईल आणि जरा तरतरी येईल. आता रात्र येते आहे. आता आपण जास्त सावध राहायला हवं. जणू काही त्यांचे शब्द हाच संकेत होता. आता आलं होतं ते धुरासारखं तरळ किंवा धुळीकणासारखं सूक्ष्म नव्हतं. त्याचा काळा आकार दाराच्या अरुंद फटीतून खोलीत येत होता. चोरून आत येत होता. आत 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 आल्या आल्या उलगडत होता. खाली आणि वरही. काळ्या कपड्यात लपेटलेल्या माणसासारखा. वरचा भाग गोलाकार होता. घुमटाखाली, पदराखाली, बुरख्याखाली झाकलेल्या चेहऱ्याची कल्पना होत होती. त्याच्या अगदी आत, अगदी मागे एखाद्या मिचमिचत्या डोळ्यासारखी मध्येच एक लालसर ठिणगी दिसत होती. अंजूने ओरडण्यासाठी म्हणून मोठा श्वास घेतला होता, पण पंतांचा एक हात वर येताच तिने स्वतःला आवरलं. एवढासाही आवाज केला नाही. पंतांचा दुसरा हात टेबलाकडे गेला. टेबलावरची काचेची लहानशी बाटली त्यांनी हातात घेतली. त्यांची नजर मात्र सारखी दाराकडेच होते. अंजूसाठी जे आलं होतं त्याचा आणखीन भाग खोलीत येत होता. वस्त्राचा चुरगळलेला बोळा किंवा कोळ्याचं गुंता झालेलं जाळं असं ते आत येत होतं. आणि मग दाराजवळच्या भिंतीला सरपटत ते पुढे सरकायला लागलं. भिंतीविरुद्ध त्याचा आकार आता अगदी स्पष्ट होत होता. भिंतीवर एक मोठा पंजा पसरला होता. लांब लांब आकडीसारख्या वळलेल्या नख्या, काजळीसारख्या काळ्या कुट्ट. पंतांचा हात खांद्यावर जाऊन मग सपाट्याने पुढे आला. त्यांच्या हातातील काचेची बाटली प्रकाशात चमचम करीत हवेतून वेगाने गेली. त्या पंजाच्या वरच भिंतीवर आपटली. खळ्ळ आवाज करून फुटली. पांढऱ्या शुभ्र कणांचा वर्षाव त्या चाचपणाऱ्या पंजावर झाला. व्याख्या न करता येण्यासारखा, अमानवी वाटणारा एक आवाज झाला. आणि तो पंजा खस दिशे मागे दाराबाहेर ओढला गेला. पंत खुर्चीवरून उठले. दारापाशी गेले. दार लोटून बाहेर वाकून पाहिलं. ओलसर कुबट दुर्गंधीचा भपकार आला. पण जिना रिकामा होता. ते आत आले. त्यांनी दाराजवळची भिंत पाहिली. जवळजवळ फूटभर विस्ताराच्या त्या पंजाचा काळा ठसा भिंतीवर अजूनही स्पष्ट दिसत होता. हलू नकोस. खुर्चीत वळवळ करणाऱ्या अंजूकडे वळून ते एकदम म्हणाले. जवळजवळ सापडला होता, पण सुटला. त्यांनी कोपऱ्यातला एक कुंचा घेतला आणि उंबऱ्याजवळचा जमिनीचा भाग झाडून साफ केला. ते 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 काय फेकलं होतं तुम्ही? अंजू भयभीत आवाजात म्हणाली. मीठ. अगं साधं मीठ. त्यांना सहन होत नाही. म्हणूनच मीठ खायला घातलं की बेईमानीचा सैतान मनात शिरत नाही. पंत जवळजवळ स्वगत बोलत होते. आत्ता तो थोडक्यात बचावला. नेम बरोबर बसला असता तर त्याचा इथेच खात्मा झाला असता. पण तो एवढ्याने थांबणार नाही. आता आला की सरळच्या सरळ आत येईल. त्याला धोक्याचा संशय यायला नको म्हणून मी हे मीठ झाडून टाकत आहे. पंतांचं बोलणं, वागणं, हालचाली सर्व काही इतक्या साध्या साध्या होत्या की त्यांनी अंजूचा तोल परत आला. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव जरा ओसरला. कदाचित तोच पंतांचा उद्देशही असेल. हे ध्यान तुझ्या मागे हिंडत असतं. पंत पुन्हा खुर्चीवर बसत म्हणाले. त्याची भूक अमानवी आहे, पाशवी आहे. केवळ दुष्ट कर्मासाठी त्याची निर्मिती झाली आहे. तुझ्या मनातला हेतू त्याला कळला असता. पण तुला अपेक्षित ते झालं नसतं.
म्हणजे त्यांचे विचार मार्गच विकृत असतात. त्याने तुझा प्रियकर तुझ्याकडे परत आणला असता, पण कोणत्या अवस्थेत? कदाचित ठार वेडा झालेला, कदाचित पक्षाघाताने अपंग झालेला, कदाचित मृतावस्थेत. त्याच्या ताटीवर सुद्धा. अंजू भयचकित नजरेने पंतांकडे पाहत होती. आणि तू त्याला प्रतिबंध केला असतास तर त्याने आपली भूक तुझ्यावर भागवली असती. तुझ्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर. दर 24 तासांनी त्याने तुला एक भेट दिली असती. एखाद्या उसाच्या चोटीसारखी शोषून तुला कोरडी केली असती. तू कोणते शब्द उच्चारलेस? कोणते संकेत केलेस? काय देऊ केलंस? याची तुला काडी इतकी तरी कल्पना होती काय ग? रात्री 1च्या सुमारास पंतांनी अंजूला परत अर्धा ग्लास पाणी आणि कॅफेनची आणखीन एक गोळी दिली. 1 ते 4 पहाटेच्या आधीचे तास. रात्रीच्या सर्वात अंधाऱ्या घटिका. शक्तिज्योत जेव्हा अत्यंत मंद तेवत असते. मित्र आणि नक्षत्र सूर्य विश्वाच्या दुसऱ्या दिशेला असतो. तारांगणात तारे आणि नक्षत्रे कधी बऱ्या कधी वाईट स्थानावर असतात. सर्वात जास्त धोक्याची वेळ. पंतांनी चित्त क्षणभरही ढळू दिलं नाही. सावधानता क्षणभरही सैल होऊ दिली नाही आणि अंजूच्या डोळ्याला डोळा लागू दिला नाही. 4, 4:30, 5, 5:30. पहाटेचा मोतिया प्रकाश बाहेर पसरला असेल. त्या खोलीतला दिवा जळतच होता. जागरणाचा, भीतीचा आणि ताणाचा परिणाम अंजूच्या चेहऱ्यावर दिसत होता. डोळे खोल गेले होते, लालसर झाले होते. चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसायला लागली होती. हातापायांना बारीक कंप सुटला होता. शेवटी पंतांना तिची करुणा आली. आणखीन फार तर 2च तास अंजू, ते तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्याआधी काहीतरी व्हायलाच हवं आणि की मग संपला आपला पहारा. हां. खाली कुठेतरी 8चे ठोके पडत होते. अंजूचे मरगळलेले मान त्या आवाजासरशी ताठ झाली. ती आशेने पंतांकडे पाहू लागली. तुझी आई 8च्या सुमारास असं म्हणाली होती. पंत हलकेच म्हणाले. त्यांचे शब्द हा जणू काही एक संकेत होता. त्यांचे शब्द बोलून होतात न होतात तोच. जिन्यात पावलं वाजली. पावलं वर वर येत होती. अंजूने शरीर एकदम आवळून मागे घेतलं. ती टक लावून दाराकडे पाहत होती. पंतही दाराकडे वळले होते. दाराची फट सावकाश रुंद होत होती. दार उघडलं आणि दारात कोंगाची निर्विकार चेहऱ्याची, कृश शरीराची अबोलशी आकृती आली. अंजूने केवढा तरी मोठा सुटकेचा श्वास सोडला. बाई ग, हा तर तुमचा कोंगा. मी केवढी घाबरले होते. अगदी 8च्या ठोक्याला, म्हणजे ठोक्याला हजर झालास की रे? पंत एक हात वर करत म्हणाले. पण मी घंटा वाजवली नव्हती. कोंगा उंबरठ्यावरच उभा होता. खाली झोपायला आला नाही तुम्ही नेक? तो त्याच्या बारक्या खास हेंगाडी आवाजात म्हणाला. त्याची मान खाली होती. नजर पायांपाशी खिळली होती. नाही, इथे खाली मीठ सांडलं होतं. हां, काही सांडलं होतं? हो, पण मी ते केव्हाच झाडून टाकलं. तिथे का उभा आहेस कोंगा? आत ये ना. कोंगा आत आला, पण त्याची पावलं बिचकत सावधपणे पडत होती. कदाचित धन्याच्या दीर्घ सहवासाने त्यालाही मघाचा तो त्या अघोरी अस्तित्वाचा प्रवेश जाणवला असेल. अंजूने विचार केला. कोंगा आणखी आत आला.
दिव्याच्या प्रखर प्रकाशात आला. त्याचा काळा कुट्ट वर्ण प्रकाशात तकतकीत दिसत होता. हातांच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या, एकमेकींवर घासल्या जात होत्या. त्याची मान सावकाश वर आली. खाली गेलेले डोळे पंतांच्यावर खिळले. रात्रीत काही झालं नाही ना नाईक? अजूनपर्यंत तरी काही झालं नाही. नाश्ता बनवून आणू का? हो, आण ना. चांगला 2-2 कप चहा बनव. टोस्ट आहेस? लोणीही आण. आणि ती परवाची ती क्रॅकर बिस्किटच शिल्लक असली ना तर तीही आण. अन्नाचा विषय निघताच अंजू एकदम सरसावून बसली. कोंगाची नजर तिच्याकडे वळली, तिच्यावर स्थिरावली. बाईंना रात्रीचा काही त्रास झाला नाही ना? छे छे काही नाही, अंजू हसत म्हणाली. तिची नजर घड्याळावर होती. 8 वाजून गेले होते. काटा मिनिटाने पुढे सरकत होता. धोक्याची वेळ जवळजवळ टळत आली होती. कोंगा सावकाश तिच्याकडे वळला आणि 2 पावलं पुढे येत म्हणाला, बाईंना काही हवं आहे का? हो, हवंय ना कोंगा, पंत म्हणाले. त्यांचा वर गेलेला हात टेबलावर होता. तो आता त्या विणलेल्या चामडी आसुडाभोवती आवळला. हे बघ, फक्त आहेस तिथेच थांब. शेवटचे 3 हुकमी धारदार खड्या आवाजात गरजत आले. त्या क्षणी पंतांनी कोंगाच्या कृश आकृतीवर विलक्षण चपळाईने झेप घेतली. कोंगाच्या तोंडून एक हिंस्र आवाज निघाला आणि त्याने अंजूच्या अंगावर झेप घ्यायचा प्रयत्न केला. त्याचे काळे हात पुढे आले आणि क्षणभर लांब वळलेल्या तीक्ष्ण नख्या हवेतून सप दिशी गेल्या. त्याचं तोंड वासलं. आत क्रूर, अणकुचीदार, चकचकते सुळे होते. पंतांचा हात त्याच्या खांद्यावरून घसरला, पण त्यांनी दुसऱ्या हाताने फेकलेला चांबडी आसुडाचा फास कोंगाच्या गळ्याभोवती बरोबर पडला. पंतांच्या अंगात काही विलक्षण शक्ती संचारली होती. आसूड हातात धरून त्यांना कोंगाला मागे खेचायचं होतं. त्यांनी खेचला आणि पायात पाय घालून खाली जमिनीवर पडला. खाली पडता पडता कोंगाचं शरीर विकृत झालं. सुरकुतलेला एक काळा चेहरा सैतानी संतापाने भयानक झाला. हवेत एकाएकी उग्र, जळजळीत, घशाला खवखवणारा जंगली हिंस्र श्वापदाचा दर्प पसरला. कोंगा हा खरोखरीचा कोंगा नव्हता. ते दुसरंच काहीतरी होतं. पण आता पंतांनी त्याला जमिनीवर पालथा पाडला होता. त्याच्या पाठीत गुडघा रोवला होता आणि दोन्ही हातांनी त्याच्या गळ्याभोवती फास आवळला होता. फास आवळला जाताच ओठातून बाहेर येणारी रानटी गर्जना अर्ध्यावरच थांबली. पंतांचं शरीर अंजूसमोर येत होतं, पण तरीही त्यांनी गुडघ्याने खाली चेपलेल्या शरीरातले भयानक, विकृत, हिडीस, रानटी बदल त्याच्या नजरेआड संपूर्ण असे राहिले नाहीत. त्या वाहणाऱ्या, वितळणाऱ्या, वळवळणाऱ्या, पुन्हा सांगणाऱ्या रेषात आणि पृष्ठभागात तिला अधिक केसाळ वानरांच्या आणि मग मोठ्या वाघळांच्या, मग मगरी सुसरीसारख्या दंताळ प्राण्यांच्या, लांब काडीच्या पायाच्या कोळ्यांच्या आणि मग इतरही काही अशा आकृत्या दिसल्या. पंतांनी आसूड डाव्या हातात आवळून धरला. उजवा हात टेबलाकडे नेला. टेबलावर बोटांनी चाचपून ती लाकडी लांब टोकदार सुरी हातात घेतली. ती सुरी त्यांनी हवेत उंच धरली आणि ओठांनी एक क्लिष्ट पण विलक्षण प्रत्ययकारी शक्तीने भरलेला शब्द उच्चारून शरीरातले सर्व जोर एकवटून ती सुरी खाली जमिनीवर उसळणाऱ्या, वळवळणाऱ्या, बदलत्या, प्रवाही, भयानक आकाराच्या केंद्रात खुपसली. तार स्वरातली कांठाळ्या बसवणारी किंकाळी तिथूनच निघाली. त्या आवाजात यातना, वेदना, निराशा,
वैफल्य काठोकाठ भरलं होतं. मग तो आवाज हेल काढून रडायला लागला. एखादा फुगा फुटावा तसा तो आकार विस्कटला. काळा धूर इतस्ततः पसरला. शेवटचा अतर्क्य अविस्मरणीय बदल सुदैवाने फक्त पंतांच्या प्रशिक्षित नजरेसच पडला. त्या काळ्या ढगातून पंत मागे सरले. त्यांचा चेहरा घामेजला होता, काळवंडला होता. पुन्हा पुन्हा एकदा ती असह्य दुर्गंधी खोलीभर पसरली होती. छे छे, काय घाणेरडा प्रकार, पंत मागे सरत म्हणाले. आणि मग लगोलग त्यांचा आवाज खाली आला. पूर्ववत झाला. झालं, संपलं. पाहिलंस, अगदी प्रत्यक्ष सैतानाचा सुद्धा नाश करता येतो. अंजू खालच्या विरळ होत जाणाऱ्या काळ्या कणांच्या ढगाकडे पाहत होती. त्या कणांतून तिला अजूनही तो अस्पष्ट पण भयानक आकार दिसत होता. पंत 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 तो तो गेला नाही अजून. तो आहे, तो आहे, अजून तिथे आहे, अजून अजून तो आहे, ती विव्हळत म्हणाली. पंतांनी सावकाश मान हलवली. नाही. लख्ख प्रकाश पाहिल्यावर काही वेळा तो ठसा पटलावर तसाच राहतो. तसाच हा प्रकार आहे. तुझ्या सर्व ज्ञानेंद्रियांना धक्का बसला आहे. त्यांच्यावर अत्याचार झाला आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्यावर कितीतरी पटींनी अधिक बोजा पडला आहे. त्याची ती प्रतिक्रिया आहे. अंजू, तो केवळ दिसत होता तेवढ्यापुरता त्याचा विस्तार मर्यादित नव्हता. एकाच क्षणी तो आपल्यावर स्पर्श, चक्षु, घ्राणेंद्रिये, जिव्हा, कर्ण या सर्व मार्गांनी हल्ला करत होता. तो मुळीच साधा नव्हता. या विणलेल्या चांबड्याच्या गर्भात शुद्ध चांदीची तार आहे. केवळ तीच त्यांना बांधू शकते. नाहीतर अगदी पोलादी साखळीचाही भुगा भुगा करून तो मोकळा झाला असता. या मंतरलेल्या पवित्र लाकडाच्या सुरीने त्याच्या केंद्रातल्या रहस्याचा ठाव घेतला. हे लाकूड पवित्र आहे, मंतरलेलं आहे. सुरी पुसून तिच्या पुढे करीत पंत म्हणाले, ठेव तुझ्यापाशी. आजच्या या संघर्षाची आणि तुझ्या अडाणी मूर्खपणाची आठवण म्हणून राहील. अंजू खुर्चीवरून पुढे आली, पण तो लाकडी खंजीर हातात घ्यायला ती धजावत नव्हती. अजूनही तिचा आवाज कापराच येत होता. पण पण तुमचा गडी कोंगा तोच असा फितूर झाला म्हणजे? पंत सावकाश सावकाश मान हलवत होते. नाही, पुन्हा चुकलीस. तो कोंगा नव्हताच. तुझं ते भुत्तडच शेवटी अगदी निर्वाणीचा उपाय म्हणून कोंगाच्या रूपात आलं होतं. त्याचे 24 तास भरण्यापूर्वी त्याला तुझ्याजवळ पोहोचणं अगत्याचं होतं. त्या संघासाठी ते अगदी कासावीस झालं होतं, म्हणून त्याचा तो शेवटचा प्रयत्न होता. कोंगाच्या रूपात येऊन आपल्याला फसवायचा. दाराचा कर्र आवाज होताच दोघं दाराकडे वळले. कोंगा आत येत होता. त्याने दार उघडलं होतं. त्याच्या हालचालीत चोरटेपणा नव्हता, संदिग्धपणा नव्हता. तो दोघांकडे पाहून हसला, आत आला. अंजूला प्रश्न पडला की या प्रामाणिक निरलस माणसाच्या जागी मगाशी ते भ्रष्ट विद्रूप ध्यान पाहून आपण फसलोच कशा? आलास का परत कोंगा? वा 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 वा, पंत हसत म्हणाले. चल, आधी गरम पाणी, साबण आणि सोडा आण. भिंतीवरचा तो डाग धुवून काढायला हवा. आणि मग छानशी न्याहारी बनव. काय जी नाही? त्याच्या हालचाली किती नैसर्गिक,
सहज होत्या. तो खोलीबाहेर जाताच पंत अंजूकडे वळले. अंजू, तू खालच्या खोलीत बैस, मी येतोच. ही खोली त्या त्या कबडाच्या येण्याने विटाळली आहे. ती शुद्ध करायला हवी. जा, बाथरूममध्ये तोंड वगैरे धू, मी येतोच. अंजू खालच्या खोलीत पंतांची वाट पाहत बसली होती. बरोबर अर्ध्या तासाने ते आले आणि म्हणाले, चल चल स्वयंपाकघरात जाऊया. कोंगाचा नाश्ता तयार झाला असणार. आणि मग जेवणाच्या टेबलाशी समोरासमोर बसल्यावर, आता तू काय करणार आहे संजू? कशाबद्दल? ज्या ज्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी तू हे सर्व केलंस ना, त्याबद्दल. आधी तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि मग ती मोकळी हसली. पंत, माझा धडा मी शिकले आहे. मला नाही वाटत त्या क्षुद्र माणसाला मी एवढी किंमत द्यायचं काही कारण आहे असं. राईट, पंत म्हणाले. कथा इथे संपली आहे. धारप सरांच्या भाषाशैलीच्या आणि शब्दसंपदेच्या मी नेहमीच प्रेमात पडते. आपण पहिले साधक जयदेव यांची कथा ऐकली आणि ही दुसरी कथा होती पंत या साधकांची. शेवटपर्यंत ऐकणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.